नमस्कार. तर स्वागत आहे आपल्या योगेश किचन या यूट्यूब चॅनलवरती. तर आज बनवत आहोत आपण बघणार आहोत बोकडाचं मटण यात्रेतलं ते कसं बनत आहे. तर चला सुरुवात करूयात आपण. तर हे बोकडाचं मटण आहे, त्याला मी हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे. आणि इथे मी कांदा चिरून घेतला आहे आणि वाफवण्यासाठी. आणि इकडे आपण चुलीवरती एक साईडला भात ठेवलेला आहे शिजण्यासाठी. आणि दुसऱ्या चुलीवरती हे आपण अळणी पाणी म्हणजे कोमट पाणी करून घेतलेलं आहे गरम करून त्या अळणीमध्ये ओतण्यासाठी. तर हे बघा इकडे दोन्ही साईडने चुली चालू आहे. तर इकडे मी टोपामध्ये कांदा टाकलेला आहे वाफवण्यासाठी. मस्त छान असं हलवून घेतलेले आणि तेल टाकून मी इकडे परतून घेते. आता तेल टाकलेले आणि आता मी मटण टाकून घेतले. छान कांदा लाल ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला. आता मटण टाकून छान हलवून घ्यायचे जरा मस्तपैकी. खाली पण जाळ भरपूर लावलेला आहे, बघू शकता. तर आम्ही छान परतून घेतलेले मस्त. हे बघा छान हळद मीठ लावून ठेवलं होतं त्याला अगोदर अर्धा तास. आणि छान असं परतून घेतलं की ते अर्धा तास तरी मी ठेवणार आहे वाफवण्यासाठी. मिठाच्या आणि हळदी आणि मिठाच्या पाण्यामध्ये वाफवून घेतलं की छान लागतं. अगोदरच त्याच पाण्यामध्ये शिजवून घेतलं की लवकर शिजतं मटण आणि चवीला पण छान लागतं. हे बघा कसं शिजते आतमध्ये उकळी मस्तपैकी. आता ह्याला मी अर्धा तास ठेवून दिला असंच. त्याच पाण्यामध्ये मी शिजवून घेतलेला आहे. आणि इकडे आपला भात पण ठेवलेला आहे, थोडासा शिजत आलेला भात अर्धा. हे बघा मस्त असं वाफरलेलं आहे. जाळ पण चाललेला आहे इकडे चुलीला. एका साईडला भात आणि एका साईडला मी अळणी ठेवलेला आहे शिजायला. मस्त असं हलवून घेतलं जरा. अर्धा शिजत आलेला आहे, थोडासा वाफवून घेतलं की मग होईल. इकडे मी भाताचं ठेवून दिलं आणि जाळ पण घातला. अधूनमधून बघायचं. इकडे आमच्या मम्मीची तयारी चालली होती व्हेजसाठी. लसूण सोलत होती ती. व्हेजची तयारी चालली होती, व्हेज करायची. आणि इकडे दोन्ही साईडला दोन्ही चुली भात पण आपला झालेला आहे, बघू शकता. मोठी गरम वाफ आली. भात आपला तयार आहे. आता इकडे अळणीचं हे बघा कशी मस्ती चालली आमच्या स्वराची मधून मधून. आणि इकडे मम्मीचं काम चालूच होतं. चुलीला जाळ लागलेला होता मोठा भरपूर. आणि असंच मधून अजून मस्ती करत करत आमचं चाललंच होतं करायचं. आणि इकडे बघा मटण ते वाफवलेलं आहे, अर्धा तास झालेला आहे. छान त्याच्यामध्ये मी वाफवून घेतलं मस्त. आता हे गरम केलेलं पाणी आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊयात. अगोदर गरम करायला ठेवलेलं ते मी पातेल्यामध्ये अगोदर गरम करायला ठेवलं होतं. तेच आता लागलं एवढं ओतून घ्यायचं. ह्याच्यामध्ये पाणी कमी आणि मटणच जास्त आहे. जाळ कसा मस्त लावलेला आहे मोठा. इकडे मी पातेल्यामध्ये तेल ओतून घेतलेलं आहे. आणि हा आपला वाटलेला मसाला आहे. त्याच्यामध्ये आलं लसूण खोबरं कांदा तीळ वगैरे सगळं वाटून तो तयार केलेला आहे भाजून वगैरे. तिकडे एक साईडला पुड्यामध्ये तो गरम मसाला घरीच तयार केलेला आहे, मस्त वाटून वगैरे. डंकामध्ये घरच्या घरीच कुटून तयार केलेला आहे. आता इकडे बघा लाल तिखट आहे, ते घरचा मसाला एव्हरेस्ट मसाला आहे. आणि हा दुसरा घरी तयार केलेला खडा गरम मसाला आणि हळद आहे. आता हा सर्व मसाला आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात. ते बघा कसं उडते. आणि अजून लागल्यानंतर आपण कमी जास्त मसाला अजून
टाकणार आहोत. एवढ्या जास्त कालवणाचं कमी जास्त नवीन मसाला असल्यामुळे अंदाज लवकर येत नाही. तिखट असलं की कमी जास्त पडलं की आपण टाकू शकतो. आता इकडे आपला मसाला परतून झालेला आहे हे बघा. आणि इकडं अळणी पण आपलं उकळून झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता हा मसाला टाकून आपण तयार करून घेणार आहोत. आणि इकडे मम्मीची तयारी चालली होती कांदा काकडी लिंबू वगैरे चिरण्याची. आता लागलं एवढं ते पाणी वापरलेलं आहे, बाकीचं ते टोपामध्ये राहिलेलं आहे. ते बघा कशी भाजी छान उकळते. कोथिंबीर वगैरे टाकून घेतलेली आहे. ते बघा तुम्हाला दाखवते. मस्त रस्सा असा घट्ट झालेला आहे छानपैकी. ह्याच्यामध्ये मटण जास्त आणि रस्सा कमी वाटतंय. रस्सा कमी आणि मटण जास्त वाटते. हे बघा. आणि आमच्या पाहुण्यांची तयारी झालेली आहे यायची जेवणासाठी. तर ताट बनवायची तयारी चालली आहे बघा. तर रस्सा किती छान दिसते, एकदम हॉटेलसारखं मस्त. हे बघा इकडे ताट तयार केलेले. एका द्रोणमध्ये मटण काढून दिलेले आणि एका ह्याच्यामध्ये रस्सा. दोन्ही एकत्र असले की खायला येत नाही. काकडी कांदा लिंबू वगैरे भाकरी सगळं ताट. तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ? आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.